चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला माहीतच आहे की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण करंसर अकॅडमीच्या माध्यमांतर्गत उन्हाळी वर्गाचे क्लासेस सुरू करत असतो. मग त्या उन्हाळी वर्गासाठी इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना वन स्ट्रोकमध्ये जर सिलेबस कंप्लीट करायचा असेल तर त्यासाठी काही टॉपिकचे किंवा जवळपास सर्वच टॉपिकचे मी वन स्ट्रोकमध्ये तुम्हाला एक सोपी आणि छान शॉर्टकट ट्रिक समजावून सांगतो. हा व्हिडिओ जास्तीत जास्त इयत्ता 10वीमध्ये सद्यस्थितीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही शेअर करायचं. वन स्ट्रोकमध्ये जर तुम्हाला पूर्ण टॉपिक जर लर्न करायचा असेल तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सगळ्यात अगोदर सगळं बेसिक माहीत असणं गरजेचं आहे. मग जर बेसिक तुम्हाला जर माहीत असेल तरच आपण पुढच्या दिशेने हळूहळू वळण्याचा प्रयत्न करूया. मग 10वीच्या मॅथ 1 मधला सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला टॉपिक जर तुम्हाला पाहायचा असेल तर त्या टॉपिकचं नाव आहे लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. विद्यार्थी मित्रांनो, हे विसरू नका की इयत्ता 5वी 6वी पासून लिनियर इक्वेशन्स इन 1 व्हेरिएबल्स. विद्यार्थ्यांना कोएफिशियंट्स काय विद्यार्थ्यांना समजत नाहीये, विद्यार्थ्यांना त्याचा सहगुणक म्हणतो आपण तो एक विद्यार्थ्यांना कळत नाहीये. त्याच्यानंतर व्हेरिएबल्स कशाला म्हणायचं, त्याच्यानंतर कोएफिशियंट्स प्लस त्याचा असलेला जो सहगुणक असतो, या दोघांचं कॉम्बिनेशन जर केलं आपण, म्हणजे व्हेरिएबल्स प्लस कोएफिशियंट्सचं कॉम्बिनेशन जर केलं विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला फायनल आन्सर्स म्हणजे त्याची टर्म मिळते. मग मोनोमियल असेल, बायनोमियल असेल, ट्रायनोमियल असेल, अशा पद्धतीने विविध बेसिक कन्सेप्ट शिकल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण आज नवीन कंटेंटकडे वळतोय. त्याचं नाव आहे लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल. वन स्ट्रोकमध्ये तुम्हाला पूर्ण टॉपिक समजावून सांगण्याचा आज आपला प्रयत्न असेल आणि तो सक्सेस करून आपण करंसर अकॅडमी मार्फत दाखवतो विद्यार्थी मित्रांनो. तर पहा, तर हा टॉपिक साधारणतः 5 ते 6 मार्काला परीक्षेसाठी विचारला जातो. इयत्ता 10वीमध्ये सद्यस्थितीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असलेला हा व्हिडिओ आहे विद्यार्थी मित्रांनो, मिस करू नका. लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल. आता इक्वेशन्स म्हटल्यानंतर सर्वांनाच माहिती आहे सर, एक्स आणि वाय आले म्हणजे इक्वेशन्स आलेच, ए आणि बी आले तरी इक्वेशन्स आलेच, एम आणि एन आणि आले तरी इक्वेशन्स आलेच. आता बऱ्याच वेळेला काय होतं की दोन संख्यांची बेरीज 5 आहे, त्या दोन संख्यांमधली फरक 2 आहे, तर त्या संख्या कोणत्या, अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना जेव्हा प्रश्न आपण देतो विद्यार्थी मित्रांनो, तर त्यावेळेस आपण कन्सिडर करतो एक एक्स असेल आणि दुसरी संख्या असेल वाय. तर त्याच पद्धतीचा एक सोपा ट्रिक्स आपल्या समोर मी विद्यार्थी मित्रांनो मांडत आहे. तर लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स मध्ये मी तुम्हाला एक कन्सेप्ट मॅप काढून दाखवलं. काय काय असेल त्या पूर्ण टॉपिकचं एक कन्सेप्ट मॅप मी तुम्हाला काढून दाखवलं. पहिली जेव्हा लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स येतात, मी तुम्हाला इथे एक एक्झाम्पल्स लिहून दिले विद्यार्थी मित्रांनो. एक्स प्लस वाय बरोबर 6, म्हणजे याच्यामध्ये 2 व्हेरिएबल्स आहेत आणि त्या 2 व्हेरिएबल्समध्ये प्लस किंवा मायनस साइन असलं पाहिजे, तेव्हा लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स त्याला म्हणायचं. तेव्हा सेकंड एक एक्झाम्पल्स लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्सचं परत 2x - y = 3. आता हे दोन्ही दिलेले जे लिनियर इक्वेशन्स आहेत त्यांना आपण सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचे अँड फायनल आन्सर वी विल गेट इन देअर द ट्रिक्स. आणि अशा पद्धतीने फायनल आन्सर्स आपल्याला त्याचा काढायचा आहे. तर यासाठी कोणकोणते मेथड्स आहेत ते अगोदर आपण समजून घेऊया बेटा. हेच तुम्हाला 2 इक्वेशन्स किंवा अशाच पद्धतीचे भरपूर काही लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स बेटा तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने सोडवायचे. तर त्याची पहिली मेथड्स कोणती असेल तर एलिमिनेशन्स किंवा सबस्टिट्यूशन्स म्हणतो आपण. एलिमिनेशनचा अर्थ असतो की एखादी संख्या त्या संख्येमधून काढून टाकणे. एलिमिनेट्स म्हणजे त्याच्यामधून बाहेर काढून टाकणे. मग फॉर एक्झाम्पल्स इथे तुम्हाला दिसते x + y = 6, इथे 2x - y = 6. तर विद्यार्थी मित्रांनो, जर ह्याला समीकरण नंबर 1 दिलं आणि याला समीकरण नंबर जर 2 दिलं तर या दोघांची बेरीज करा. कोणती टर्म इथून रिड्यूस होईल सर, हे प्लस y मायनस y रिड्यूस होतील. मग 2x + 1x काय होईल 3x. मग 6 + 1 काय होईल 3, 9 होतील. मग फायनल आन्सर x = 3. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला त्या एलिमिनेशन्स पद्धतीने x ची किंमत 3 काढता येते. मग आलेली तीच किंमत परत जर आपण वरच्या इक्वेशन्समध्ये ठेवली, 3 + y = 6 जर काढले तर y = 6 - 3 दॅट इज = 3. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला x = 3 आणि y = 3 ही एका एलिमिनेशन्स किंवा आपण जे लिनियर इक्वेशन सोडवायचं असेल त्यासाठी ही पद्धत वापरून आपल्याला काढता येते. आता त्याच्यानंतर बरेच विद्यार्थ्यांनी मला प्रश्न विचारला की सर सबस्टिट्यूशन्स आणि एलिमिनेशन्स मेथड नियर अबाउट सेम आहेत का? नाही. सबस्टिट्यूशन्स मेथडचा अर्थ असतो पहा, आता ही संख्या जर आपल्याला सबस्टिट्यूशन्स मेथडने जर काढायचं असेल म्हणजे एक्स आणि वाय त्याच्या सबस्टिट्यूशन्स मेथडने काढायचं असतील तर हे वाय टर्म्स कुठे घेऊन जायची मित्रांनो तिकडे, किंवा ह्याला पण करू शकतात, काही डाऊट्स नाहीये. जर आपण वाय तिकडे घेऊन गेलो 2x = हे 3 इकडे आणायचे विद्यार्थी मित्रांनो, -3 होतील. हे -y तिकडे गेले तर +y होतील. याला इक्वेशन्स नंबर 3 द्यायचं. आता आलेली जी किंमत असेल ती आपल्याकडे y आहे. आता या y ला काय करायचं सबस्टिट्यूट करायचं इक्वेशन नंबर 1 मध्ये. जसं की आपण ठरवलं आत्ताच की सर सबस्टिट्यूशन्स मेथड कशाला म्हणतो की त्याच्या जागी काढून ते दुसरं व्हॅल्यू आपण ठेवणे.
मग वायच्या ठिकाणी जर हे ठेवली असेल तर पहा विद्यार्थी मित्रांनो, एक्स वायच्या ठिकाणी आपल्याकडे परत 2x - 3 जशाला तसा आणि इज इक्वल्स टू जर कोणती किंमत असेल तर 6, 2x + 1x 3x, हे -3 तिकडे गेले तर काय होतील विद्यार्थी मित्रांनो प्लस, मग 6 + 3 झाले 9, देअरफॉर x इज इक्वल्स टू 3. अशा पद्धतीने 9 डिवायडेड बाय जर 3 केलं तर x ची व्हॅल्यू फायनली आपल्याला 3च मिळते. मग जर आपण इलिमिनेशन्स मेथडने सोडवलं तरी त्याची किंमत सर आपल्याला 3च मिळते आणि y ची किंमत सुद्धा 3च मिळते. आणि जर आपण त्याला सबस्टिट्यूशन्स मेथडने जोडले तरी त्याची किंमत आपल्याला 3 आणि 3च मिळते. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला प्रॅक्टिस सेट 1 मध्ये प्रॅक्टिस सेट्स 2 मधले काही एक्झाम्पल्समध्ये आपल्याला ती यूज पडते. आता बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांनी विचारलं की सर ग्राफिकल मेथड यावेळेस आम्हाला नवीन आहे का? हो, यावेळेस तुम्हाला ग्राफिकल मेथड नवीन आहेत. मग ती कशी काढायची त्याचं एक सोपं उदाहरण मी तुमच्यासमोर हेच मांडून दाखवतो विद्यार्थी मित्रांनो, किंवा आपण एक दुसरं एक्झाम्पल सुद्धा त्यामध्ये घेता येतो. आता उदाहरणार्थ दोन संख्यांची बेरीज x + y = 5 आहे आणि दुसरे एक लिनियर इक्वेशन्स आहे x - y = परत तेच एखादं घेऊन टाकता तुम्ही 7 घ्या, किंवा आपण इथं उलटा विचार केला x + y = 15 घेऊया आपण आणि x - y = 7 घेऊया. मग त्या दोन संख्या कोणत्या असतील यासाठी आपण ग्राफिकल मेथडने सोडवायचं. तर ग्राफिकल मेथडने सोडत असताना विद्यार्थी मित्रांनो पहिले काय करावं लागेल आपल्याला, असे 3 कॉलम्स तयार करावे लागतील आणि त्याच्यामध्ये एक एक व्हॅल्यू तुम्हाला कन्सिडर करावं लागेल. पहिले x ची कन्सिडर करायची, नंतर y, नंतर x, y, जो की आपण इयत्ता 7वी 8वी 9वी मध्ये जर माझ्या मनामध्ये मी एक संख्या धरली तर त्या संख्यामध्ये जर 5 मिळवले तर येणाऱ्या संख्यांची बेरीज जर 10 असेल तर त्यावेळेस आपण सरळ सरळ त्यांची सबस्ट्रॅक्शन्स करतो अँड फायनली वी गेट द आन्सर. तर अशा पद्धतीने पहा अशा दोन संख्या कोणत्या शोधायच्यात की ज्यांची बेरीज 15 आहे. मग सर आम्ही अशा दोन संख्या कशा शोधायच्यात ते पहा. आता पहिले एकच सोडून बघूया आपण हे या इक्वेशनसाठी. मग सर जर आम्ही x = 7 घेतली तर y = किती असणार आहे 8. जर आम्ही x = 9 घेतली तर y = किती असणार आहे 6. जर आम्ही x = 10 घेतली तर y = किती असणार आहे 5. म्हणजे दिलेल्या दोन संख्यांची बेरीज आपल्याला किती पाहिजे मित्रांनो, व्हेरी गुड, या दोन संख्यांची बेरीज आपल्याला 15 पाहिजे. मग असंच एक टेबल आपण खाली काढूया. आता दोन संख्यांमधला फरक किती पाहिजे आपल्याला, गुड, आपल्याला दोन संख्यांमध्ये फरक पाहिजे 7. तर त्यावेळेस आपल्याला त्या 3 संख्या कोणत्या असतील त्यांची पेअर कोणत्या असतील ते पहा. मग अशा दोन संख्यांमधला फरक आपल्याला 7 पाहिजे. मग सर पहिली संख्या आपण 9 जर घेतली आणि दुसरी संख्या जर आपण 2 घेतली तर 9 आणि 2 यांची जर वजाबाकी केली तर विद्यार्थी मित्रांनो 9 - 2 = 7. अजून सर पहिली संख्या जर आम्ही 10 घेतली तर दुसरी संख्या किती असेल, व्हेरी गुड, 10 - 3 = 7. जर पहिली संख्या मी 7 जर घेतली तर दुसरी संख्या अशी कोणती संख्या असेल की 7 मधून वजा केल्यानंतर फायनल आन्सर मला 7च मिळेल, तर त्यावेळेस 0 लिहायचं विद्यार्थी मित्रांनो. मग 7 - 0 = 7. मग हेच दिलेल्या किमती आपल्याला विद्यार्थी मित्रांनो कशावरती, आपण जसं 9वीचा टॉपिक तुम्ही एकदा शिकलेला आहात की कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये आपल्याला दिलेले बिंदू काय करायचे, त्या प्लॉट्स त्या ग्राफवरती प्लॉट करत जायचे. मग अशा पद्धतीने तुम्हाला एक्स आणि वाय ॲक्सिसचं काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, ग्राफ काढायचा आणि त्या ग्राफवरती वरच्या ॲक्सिसवरती सगळे एक्स वाय डॅश असतील आणि खालच्या ॲक्सिसवरती वाय असतील. म्हणजे इथे वाय जर घेतला आपण तर इथं वाय डॅश, इथं एक्स जर असेल तर इथं एक्स डॅश. तर इकडे सगळे पॉझिटिव्ह इंटिजर्स असतील, इकडे सगळे निगेटिव्ह इंटिजर्स असतील, इकडे सगळे पॉझिटिव्ह इंटिजर्स असतील तर सगळे इथे निगेटिव्ह इंटिजर्स. पण आपल्याला ह्या दोघांचे जे नंबर्स दिलेले आहेत ते प्लॉट करायचे आणि हळूहळू बेटा दोन्ही संख्या जेव्हा आपण प्लॉट केल्या तर फायनली आपल्याला दोन रेषा अशा मिळतील. सपोज मी आता एक अंदाज काढून दाखवतो, एक रेष अशी मिळाली आणि दुसरी रेष जर आपल्याला अशी मिळाली तर या दोन रेषा एकमेकांना ज्या बिंदूमध्ये छेदतात, दिस इज द सोल्युशन ऑफ लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. तर ही झाली ग्राफिकल मेथड. तिसरी आहे रिड्यूस फॉर्म. आता रिड्यूस फॉर्म म्हटल्यानंतर असं येतं की संख्या रिड्यूस कशी करायची पहा. आता 1/, जर x दिला असेल आणि अधिक 2/, जर y दिला असेल बरोबर जर 10 दिला असेल तर विद्यार्थी मित्रांनो आता हे लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स नाहीये. का नाहीये, कारण की जेव्हा आपण x अप साईडला घेऊन जाऊ, जेव्हा आपण डिनॉमिनेटरचा x वरच्या न्यूमिनेटरला घेऊन जाऊ तेव्हा x⁻⁻ होतो. मग आपल्याला आधीच सांगितलं होतं की लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स कधी म्हणायचं, जेव्हा एखाद्या इक्वेशन्समध्ये 2 व्हेरिएबल्स दिलेले असतात आणि पॉवर ऑफ देअर व्हेरिएबल इज इक्वल्स टू 1 जर असेल किंवा डिग्री जर 1 असेल तरच तो लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स आहे. अदरवाइज दिस इज नॉट लिनियर इक्वेशन्स इन
टू व्हेरिएबल्स. म्हणून हे नाहीये. मग त्यावेळेस त्याला रिड्यूस कसं करायचं पहा. मग आपण 1/x इज इक्वल्स टू काहीतरी m ठेवायचं, 1/y बरोबर आपण n ठेवायचं. मग रिड्यूस फॉर्ममध्ये जर त्याला केलं तर काय होईल विद्यार्थी मित्रांनो, m प्लस 2n इज इक्वल्स टू 10. म्हणजे दिलेलं जर इक्वेशन्स लिनियर नसेल तर त्याला रिड्यूस करायचं किंवा त्याला एक दुसरं नाव ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो आणि फायनल आन्सर्स आपल्याला काढत जायचं. सेम अशाच पद्धतीने आपण विद्यार्थी मित्रांनो ते सोडवायचं. आता तिसरी एक आहे म्हणजे लास्ट एक जी मेथड आहे तिचं नाव आहे क्रॅमर्स रूल मेथड. म्हणजे गॅब्रियल क्रॅमर्स नावाचा एक मॅथमॅटिशियन आहे, त्याने शोधून काढलेली ही मेथड आहे. जर आपण विद्यार्थी मित्रांनो एकच एक्झाम्पल म्हणजे दिलेले लिनियर इक्वेशनचे दोन सायमल्टेनियस एक्झाम्पल्स जर आपण ग्राफिकल मेथडने सोडवले, एलिमिनेशन्स मेथडने सोडवले, सबस्टिट्यूशन्स मेथडने सोडवले आणि जर शेवटच्या क्रॅमर्स रूलने जर सोडवले तर फायनल आन्सर वी गेट सेम. आता क्रॅमर्स रूलमध्ये काय करायचं, सगळ्यात अगोदर लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्सला स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणायचं. ax प्लस by इज इक्वल्स टू c ह्याला स्टँडर्ड फॉर्म म्हणायचं. 10वीचे विद्यार्थी आहात, तुम्हाला बेसिक काहीतरी माहीत असणं गरजेचं आहे. मग त्याच्यानंतर मग डी बरोबर काय असेल असा एक फॉर्म्युला आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे. ए म्हणजे कोण असते, त्याच्या सोबतचा असलेला सहगुणक. आता उदाहरणार्थ या यमच्या बाजूला काहीच संख्या नाहीये म्हणजे याचा सहगुणक 1 आहे. त्याच्यानंतर बी म्हणजे कोण असेल सर, हे त्याच्या बाजूचा सहगुणक 2 आणि सर सी म्हणजे कोण असेल तर हा 10. अशा पद्धतीने जे संख्या दिलेली असते विद्यार्थी मित्रांनो, हा ए म्हणायचं, हा बी म्हणायचं आणि हा सी. किंवा जर याच्यासारखंच परत एक लिनियर इक्वेशन जर दिलं असेल तर त्यावेळेस त्याला A1 कन्सिडर करायचं, सेकंड टर्मला B1 कन्सिडर करायचं आणि थर्ड टर्मला C1 कन्सिडर करायचं आणि त्याच व्हॅल्यू दिलेल्या फॉर्म्युल्यामध्ये ठेवायचे. मग डी ची किंमत मिळेल, हा डिटर्मिनंट्स म्हणतात, याच्यामध्ये ठेवायचा, यांचा क्रॉस मल्टिप्लाय करायचा आणि त्यांची वजाबाकी करून आपल्याला फायनल किंमत मिळून जाते इथे. सेम डी ऑफ एक्स म्हणजे डिटर्मिनंट ऑफ एक्स व्हेरिएबल्स म्हणतो आपण, मग तो काढायचा, डिटर्मिनंट ऑफ वाय व्हेरिएबल्स काढायचा अँड फायनली क्रॅमर्स रूल म्हणून टाकून एक्स इज इक्वल्स टू डी एक्स अपॉन डी अँड वाय इज इक्वल्स टू डी वाय अपॉन डी. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो जर लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल जर सोप्या पद्धतीने शिकायचं असेल तर अशी शॉर्टकट मेथड्स आपल्याला स्टार्टिंगला अवलंब करावा लागेल. म्हणजे शॉर्टकट म्हणण्याचा अर्थ असतो फक्त पाठांतर करण्यासाठी एक कन्सेप्ट मॅप काय असेल त्या टॉपिकचा ते आपण विद्यार्थी मित्रांनो तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि शेवटची जर प्रॅक्टिस सेट कोणती असेल तर ती वर्ड प्रॉब्लेम असेल. काहीच नाही, वर्ड प्रॉब्लेम्समध्ये एखादी संख्या दिलेली असते की 5 रुपयाच्या आणि 10 रुपयाच्या नोटांची जर अदलाबदल केली तर मिळणाऱ्या संख्येची पहिल्यापेक्षा 500ने कमी असतील तर त्यावेळेस आपल्याला सेम एक्स आणि वाय हे दोन व्हेरिएबल्स वापरून आपल्याला विद्यार्थी मित्रांनो हे कमीत कमी वेळेमध्ये सोडवता येते. तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि 10वीच्या सर्व विद्यार्थी मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. थँक्यू.